ओम न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः परेण नाकं निहितं गुहायां विभ्राजतेद्यद्यतयो विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्था सन्न्यासयोगाद्यतय शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे हरं विपापं परमेश्वभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसङ्गस्थं तत्रापि दहरं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यं यो वेदादौ स्वरः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः नमामि सद्गुरुं शान्तं प्रत्यक्षं शिवरूपिणं शिरसा योगपीठस्थं मुक्तिकाम्यार्थसिद्धिदं सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. मात्रे नमः. 18वा वर्धंती उत्सव आज आम्ही हांगा सादर करता आसती. हे पर्व कालारी धर्मसभेंतू प्रथमतः सभा प्रारंभ प्रार्थना सर्वांनी मेळ सांगा. दक्षिणास्य समारंभ शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यन्तां स्मर्यात् गुरु परंपरा श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. प्रथम जावन वेलकम भाषणस्ने श्री चित्रापुर संस्थाना वतीने तशीच आमगेले स्टँडिंग कमिटी वतीने हांगा सर्व आयिल्ल्यांक हांव स्वागत करता. आमगेले आयचे हे प्रोग्राम सोडून 2-3 आतां वेगवेगळे प्रोग्राम आसा ती 29-30 जीर्ण अष्टबंध आसा. जीर्ण अष्टबंध म्हळ्यार आमगेले समाधी जो लिंग आसा ती ताजे अष्टबंध गेल्लो आसता ते 14 वर्सां एक पंथ करता ती. हे पुरा प्रोग्राम लागीं आसा ती 29-30 जीर्ण अष्टबंध. हे पंथ पांडुरंग आश्रम सन्निधींतू कल्की एक कारणामिती उत्कलन करता पळय आनी ताजे पुनर्प्रतिश्ठेचे जो मुहूर्त आसा ते सुद्दां 6th आयिल्लो आसा. तदनंतर आमगेलो रथोत्सव येता 27th रामनवमी 2 एप्रील तेरू आमगेलो चित्रापूर तेरू. हे सर्व हाका तुमकां हांव आमंत्रण दिवन वेलकम करता. आनी आतां हांव संगीता पवार नी कोपीकर आनी गिरिवण प्रतिश्ठा आमकां येद रावून दिसना हें ऑनलायनार चलता उरता. सो तांकां एक अवकाश दिता आसा तीन येवन ते गिरिवण प्रतिश्ठाचे बद्दल 2 शब्द सांगता म्हणून.
धन्यवाद सतीश मॅम. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः. दीक्षितं शिष्यमोक्षार्थे साक्षात् कृतमहत्पदं दक्षिणामुखदेवांशं ब्रह्मनिष्ठं गुरुं भजे. गुरुवर्यान् प्रणम्य तेषाम् अनुमतिं स्वीकृत्य अद्य गीर्वाणप्रतिष्ठायाः एतस्मिन् कार्यक्रमे अहं सर्वेषां स्वागतं करोमि. प्रथमम् अहं धर्मप्रचारकं गीर्वाणप्रतिष्ठा अध्यक्षं श्री चैतन्य गुल्वाडी महोदयम् अत्र आगन्तुं प्रार्थयामि. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आज सकाळी स्वाम्यांनी भुवनेश्वरीगेला अभिषेक करतना उगडास जालो. मन मागशी धांवलें. 2008 गुरुज्योत पादयात्रा जालेली तावळी. मूलतः कार्लातान सुरू जालेली यात्रा स्वाम्यांनी थंय तानू गुरुज्योती आणि गुरुपादुका थंय तानू घेवन गोकर्ण घेवन आयिल्ले. मागीर गोकर्ण कोटी तीर्थ गुरुप्राप्ती दिवसूची उगडास सकाळी फुडें थंय तानू आमगेली पादयात्रा सुरू जालेली. आनी 2 दिवस चमकून येवन सगळ्यांनी मस्त लोक हांगा आशिल्ले मस्त लोकांनी तातूंत भाग घेतिल्लो आसच्या फाव आसा. खुशी जाली. दंडूय जालो. पांयाक बोक्के आयले जाल्यार मागीर हांगा येवन तिसरे दिवस हांगा बैसून केन्ना कितें पडदा उगडलें तावळे ते देवी गेले. तें दर्शन जायना फुडें पुरा आमगेलें दंडू धांवन गेलो. त्याच उगडास त्याच क्षणाच उगडास जालो आजी स्वाम्यांनी अभिषेक करतना. 4 सन्निधींची प्रतिश्ठ जाली त्या दिवसू. मठाचें नूतनीकरण जालें. रामांजनेया गेली प्रतिश्ठ जाली. अहो भाग्य आमगेलें. आमी त्या दिवस आम सगळीं हांगा उपस्थित आशिल्लीं. आमकां तें दर्शन जालें. हो अवसर आमकां प्राप्त जालो. गिरवाण प्रतिश्ठा विशयान उलोवचें म्हळ्यार एक फोन नंबर म्हाका स्वाम्यांनी दिलेलो. शिष्य स्वीकार जायना फुडें थोड्या म्हयन्यां भितर तावळीची आमगेल्या गिरवाण तदा एव गिरवाण प्रतिष्ठायाः बीजस्य रोपणम् अभवत्. त्या एक फोन नंबरान संपर्क जालो. संभाशण वर्ग जाले थोडे सभेंतू. ताजे नंतर संस्कृत मेला जाली. आनी आमगेले थोड्या जाणांक 4-5 जाणांक गेलें एक संस्कृत प्रशिक्षण सुरू जालें. 4-5 जाण आशिल्लीं. 5 सुद्दां न्ही 4 कितकी. तातूंत आमगेले हांगा सुजातापाची हळदीपूर सुजातापाची बसल्या. आमी सगळ्यांनी 1 वर्स थंय प्रशिक्षण घेतलें. मागीर एक 10 दिवसाचें एक प्रशिक्षण शिबिरय एटेंड केलें. मागीर स्वाम्यांगेल अनुमती घेवन स्वाम्यांगेल निर्देशनान एक सिलेबस वर्कआउट केलें आमगेल्या टिचर्सांनी थोड्या जाणांनी. आनी आमगेल्या स्वाम्यांगेल अनुमती घेवन आराधना वर्ग तावळी आरंभ जालो. आमगेले तावळी हांवें घेतिल्लो एक वर्ग सुजातापाचीन घेतिल्लो. अशी करून आराधना वर्ग प्रारंभ जालो. अशी वाडतं गेलें. आराधना जायना पूण साधना
साधना जायना पूण धारणा मागीर मागीर केलें म्हणून आतां आनीक वंदना वर्गूय जातस टिचर्स करतस ती अशी वाडत गेल्या. त्या वेळार ते बिजाचें रोपण केलेलें आज एक व्हड वृक्ष जाल्या, विशाल वृक्ष, बृहद वृक्ष जाल्या. गिरवाण वैखरी इंटरनॅशनल लोकां खातीर म्हळ्यार पाश्चात्य देशांत राबिल्ल्या लोकां खातीर म्हणून तें एक ऑनलायन कोर्स स्वाम्यांनी शिल्पा मुदुराक सांगपाचीक सांगून ते एक कोर्स सुरू केलेलो. आज तो कोर्स इतलो थंय पॉप्युलर जाला की ताच्या वेटिंग लिस्ट आसता. तें संभाशण तें एनिमेशनांनी वापरून इतलो गमथाय ते 4 म्हयन्याचो कोर्स जाता गिरवाण वैखरी. आनी 4 म्हयन्या नंतर लोकांक उलोवचें एक धैर्य येता संस्कृतांत. मागीर आमी गिरवाण पत्रिका सुरू केली. आमगेल वरदापाची सौकूर वरदापाची ती एडिटर जावन आसा. आय थिंक एक गर्वाची गर्व अनुभव करता हांव. इता म्हळ्यार वी मस्ट बी वन ऑफ द ओनली मठ्स ऑल ओवर द कंट्री दॅट इज हॅविंग अ पत्रिका इन संस्कृत ऑनलायन, एक क्वार्टरली पत्रिका. तशीच युवधारान वट्टू मेळून तांणी इंस्टाग्राम आजकाल सोशल मिडिया दिवस इंस्टाग्रामार तांणी गिरवाण गुरुवार हें सुरू केलें. आनी ते तुमी पळयात इंस्टाग्रामार वचून गमट्यो काणयो आमगेल टिचर्स बरयता ती, आमगेल युवाज तांतू उलयता ती आनी तांकां प्रश्नोत्तरी जावन आसा. भोव गमट आसता इंस्टाग्रामार गुरवाण गुरुवार म्हणून. तशीच आमगेल संभाशण शिबीर तरी चालू आसतालीं, प्रतिवर्स म्हण अशी चालू आसतालीं. मागीर आमी टिचर्सां खातीर स्तरवर्धन वर्ग म्हूण सुरू केलो स्वाम्यांगेल निर्देशनान, मार्गदर्शनान. थोडे कोविडा काळांत थोडे चिके गॅप पडले जाल्यार पुनः आमकां स्वाम्यांनी प्रेरण दिवन उगडास करून ह्या वर्स पुनः आमी स्तरवर्धन वर्ग केलो. गमटो जालो, स्वाम्यांनी तातूंत भाग घेतलो, आमकां खुशी जाली. आमकां मार्गदर्शन करता आसतात स्वामी पदोपदी. गमत येता. आमगेल शिक्षकां विशयान सांगचें म्हळ्यार हांव म्हणेल तावळी आमगेल 4 शिक्षक आशिल्ले सुरू करतना. जाल्यार आज गर्वान सांगेद आमगेल ऑलमोस्ट 50 शिक्षक आसा ती. शिक्षक शिकयतली आनी इतलें मात्र न्ही, ह्या आमी कोविडा काळांतू कोर्सीस म्हळ्यार क्लासीस घेवचे जायनाशिल्ले. वर्ग पूण वट्टू घार येवन करताल वर्ग, किंवा खार मठांत मुंबईंतू किंवा बँगलोर मठांतू. जाल्यार कोवीड काळ येना फुडें मेळूंक जायनाशिल्लें जाल्यार ते बंद कशें करचें म्हणून आमी तावळी प्रबोध वर्ग सुरू केलो, ऑनलायन वर्ग सुरू केलो. आज पुरा वर्ग आमगेले ऑनलायनच जाला ती. आनी आमगेले टिचर्स कितले सिनियर आसले तरी तांणी पुरा ते म्हळ्यार दे एडॅप्टेड सो वेल. तांणी त्या मिडियम ऑनलायन शिकोवच्याक सुरू केलें. शिकलीं ती पूण त्या म्हळ्यार इट इज व्हेरी डिफिकल्ट प्रायज जायना पूण ते शिकचे म्हळ्यार ते टॅक्निकल आस्पेक्ट्स पुरा सगळ्या. तरी आज पुरा आमगेले टिचर्स ऑनलायन शिकयता आसा ती. हें तांगेल सेवावृत्ती मठा प्रती ती भक्ती तांगेली, तांगेल सेवावृत्ती म्हळ्यार मस्त तांगेल कितले शिफारस केली तितलो नपरो. म्हूण आमी एक स्वाम्यांगेल अनुग्रहान आनी मार्गदर्शनान तांगेल सत्कार करचो म्हूण लेखला. ज्येश्ठ शिक्षक जे आसा ती तांगेल सत्कार करचें म्हूण लेखलें. आनी आज तो एक सत्कार समारंभ आतां जातलो स्वाम्यांगेल हस्ते. आता चैतन मामान सांगल तशी गिरवाण प्रतिष्ठा शिक्षकांगलो आमी पूज्य स्वाम्यांगल पावन हस्ते आज सत्कार जातस. तांणी गिरवाण प्रतिष्ठा अभ्यासक्रम शिकयल मात्र न्हय तरी इतर शिक्षकांकय मस्त प्रोत्साहित केला. तांणी शिकयलेली विद्यार्थीनी आत्ता शिक्षक म्हणून आसत. ही रश्मी एक हांगा उदाहरणच. तांकां त्या मितीची तांकां ज्येश्ठ म्हळ तरी काही ज्ञानवृद्ध अशी म्हण येता चड अशें म्हाका दिसता. हांव तांगल अतिशय थोड्या शब्दांतू तांगल परिचय करून दिता. प्रथम आसा सुजाता हळदीपूरपाची. गिरवाण प्रतिष्ठा सुरू जातनाच जो एक सान ग्रूप आशिल्लो तांतुली एक अग्रणी शिक्षिका. अनेक
जागेर वचून तिनं संस्कृताचो प्रचार केला. मारी ती सांगताली की ती दर आयतारा ट्रेनान हांगा येताली हुबळी आनी तांकां शिकयताली. अशी एक उदाहरण मागोता जाल्यार अशी मस्त आसा ती. एनिवे अतिशय सगळ्यांत तूं पॉप्युलर शिक्षिका आसा, सर्वांगल प्रितीची. तिगल वर्गांत मस्त विद्यार्थी आसता ती कायम. त्यामुळे तिका हांव विनंती करता तिने मुखार येवन गुरुवर्यांगल पावन हातान थावन सत्कार स्विकार करता. पद्मिनी बलसेकर पाची संस्कृताची प्रथम बॅचांतली ही विद्यार्थिनी. शिकून जायना फुडें त्वरीत शिकोवचा सूर केला आणि काम करता आसतनाची ती आराधनाच्या कोर्सेस शिकोवच्या लागली. तिका हांव विनंती करता तिने मुखार येवन स्वामीजींगल पावन हस्तान थावन सत्कार स्विकार करता. डॉक्टर वृंदा त्रिकर्नाडपाची अतिशय उत्कृष्ट आणि व्यस्त डॉक्टर. तांतूळ वेळ काढून संस्कृत शिकून घेतला आणि आता शिकोवच्या सूर केल्या. आतां तरी ती मस्त फंता अमेरिकेंतूच आसता जाल्यार ऑनलायन वर्ग घेता. अतिशय अमेरिकेंतू ती पॉप्युलर आसा. तिगल वर्गांतून मस्त चेडवां आसा ती चेडवांचे. तिकाय हांव विनंती करता स्वामीजींगल पावन हातान थावन सत्कार स्विकार करता. वरदा सौकुरपाची MA संस्कृत करना फुडें मठाचे अभ्यासक्रम उत्कृष्टपणे पूर्ण केला. गिरवाण प्रतिष्ठाच्या ऑनलायन त्रैमासिकाची पाची संपादिका आसा. अत्यंत नम्र पाची. तिकाय हांव विनंती करता तिने मुखार येवन पूज्य स्वामीजींगल पावन हातान थावन सत्कारात स्विकार करता. दुर्गा कुमटापाची गिरवाण प्रतिश्ठेत सुरवातीची ज्या बॅच असेल तांतुरी अतिशय बुद्धवंत विद्यार्थिनी. मस्त वर्स थाई पुण्यनगरीन तू अभ्यासक्रम शिकयला. आत्ता मुंबापूर इंडियाना फुडें सयत अतिशय पॉप्युलर मस्त विद्यार्थी येतात तिगल वर्गांतू आणि व्हेरी ॲनिमेटेड अशी गोमट्याची ॲनिमेशन कोड शिकयता. वृंदा चंदावरपाची पाची गोमट्या शिकयत मात्र नाही, अतिशय विचारपूर्वक कविता करता. तिगल कविता गिरवाण पत्रिकेंतू प्रसिद्ध जातात. तिका हांव विनंती करता पूज्य स्वामीजींगल हस्ते सत्कार स्विकार करता. अनंत कृष्ण हेरेबेट माम अत्यंत कुशल शिक्षक. तागल वर्गांतू संगणक म्हळ्यार कंप्युटर घेवन तो शिकयता. त्यामुळे ती विद्यार्थ्यांक अतिशय सुलभ रितीन आकलन जाता विषय आणि अत्यंत आवडताय. खंयचोय विषय कितलोय कठीण असेल तरी अगदी सरळ कोण शिकवच तागल शिकयत ताका हांव विनंती करता तांचे मुखार येवन पूज्य स्वामीजींगल हस्ते सत्कार स्विकार करता. श्यामला हेबळे पाची अतिशय गंमत जम्मत करताच शिकयता. तिगल क्लास रंजक आसता ती. आतां 2 दिवस आमगल शिबीर आशिल्लें तातूंत तीन शिकयतना हांसत आशिल्लीं सगळीं. कितलें शिकलीं तितलेंच गंमत केली. तिगल हाताचो ती अतिशय गमतो उपयोग करून शिकयता. तिगल हातात तयार जालेले शिक्षक आतां मॅरीड स्टुडंट्स आतां शिकयता आसा ती. हांव धन्यवाद दिता पूज्य स्वामीजींका. थँक्यू संगीता पाची. तशीची आमगे डॉक्टर मामाक आतां मस्त वेळ घेना. आमी सोम्यांक गेला आशिर्वचनाची वाट पळयता आसा ती.
सो स्वाम्यांक आलेगी रिक्वेस्ट करता तांणी आमकां एक आशिर्वचन दिवंक थँक्यू. कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दिव्यन्तीं भुवनेश्वरीम् अनुदिनं वन्दामहे मातरम्. आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्. ॐ श्रीगुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री महात्रे नमः. अत्यंत पवित्र हो अवसरू इतल संख्येंत तुम्ही सगळीं आयिल्ली आनी तो भाग घेतलो. धन्य तुम्ही. आमगेले प्रेमास्पद डॉक्टर चैतन्य गुलवाडी मामानाय ही टूक अस डावन मेमरी लेन. हय एक विलक्षण तो अवसर आशिल्लो. प्रश्न येर्यात आशिल्लें. आमकांय मस्त उत्सुकता आशिल्ली. ताजे एक संयोगू आनी मागीर संपूर्ण समाजाचो एक योग सहयोग म्हण येद की गुरुज्योत यात्रा संपन्न जाल्ली आनी आमकां हें सगळें प्राप्त जालें. वस्तुतः कले नव प्रतिश्ठ करचें आमकां अजिबात इच्छा आसना. आमगेले सिद्धांत आशिल्लें सांबाळूं शिक्का नवें नवें कोण कल करचें इसलिए गरजय आशिल्ली. वैकी ना हांगा भवानी शंकर देव जाल्यार आराधन करूंक हांव एक सूक्ष्मता जावंक आशुतोश जावन आसता तेचे की बंद करात ना. सो तंतुकल जाता एक सूक्ष्मता जावंक पडटा. नाजा दैव रूपेण आम ताका तो आमगेल स्तरार हाडटली. ती सूक्ष्मता जावंक म्हाका सूक्ष्मता म्हाका तसवें हाजेरीची जडता खंय आसता. आमच्यान तूं जडता आसता भंय नवें म्हाका हें जाय म्हाका तें जाय. जड पदार्थ घेवन जाय जाय म्हणटा ती म्हूण सोडचें ना. कोण दिता तागेले दिक्कान आमगेली दृश्टी केन्ना वता आनी ताल्याक थानू तागेलो संपर्क जाल्यार प्रसाद रुपेण आमकां मेळताची कसलो आमकां आवश्यक आसा जाय. तशी एक निश्चिंतता येता तावळी सूक्ष्म जाता असं म्हण येता. विचार करूं का आय डोंट वॉन्ट टू बी मटिरियलिस्टीक आय वॉन्ट टू बी स्पिरिच्युअल म्हण अशीच उलयता तरी आनी कसले विशय चिंतन करचे भितर इट इज व्हेरी ग्रॉसली मटिरियल म्हणून लेखता ती. तशें आमी स्विकार करतात वा ना. खंय आमगेलो मणेगार मामू जनरल मॅनेजर माम इज बिजी. भाई तुमी येतात थंय सत्संग जाता की आमगेले कुडांत आयल्यार की कुसंग जाता. सत्संगू जाता. ग्रॉस मटिरियल थिंग्स रायट फ्रॉम प्लंबिंग इलेक्ट्रिकल असो हें असो तें असो वी विल स्पिरिच्युअलायज इट. होय की ना. तशी जाता. कसले म्हळ्यार डिस्कशन्स मिसफायर कसले जाता ती ताणें सांगता पयलीं हांव सांगता तो सांगताच हांव सांगना इतली अशी क्षुद्रता आशिल्ली मी ती हृदयांतू ती जडत वचना. सो एक अनुशासन आयल्यार सूक्ष्म मागीर स्पश्ट आत्ता विशय कसलो. आय हॅव सेन्स्ड देर इज अ प्रॉब्लम. आय एम नॉट गोइंग टू पाउंस ऑन इट एंड अटॅक इट विथ सोल्युशन्स. कोर नाका ती ताळ विकत दवरून घेया ती. इन्क्वायर फायंड आउट इवन इन अ ग्रूप गेट युअर फॅक्ट्स रायट म्हणटा ती. वय नवें मागीर तें एक सोल्युशन म्हूण दिसू सुरू जाता. फॉर मी दिस इज स्पिरिच्युअल. कळतो आसा. नाजाल्यार उबांतर वयर 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 थान चिंतन कर न्हू यू आर एडिंग सो मेनी थिंग्स एंड जस्ट बेरिंग द मेन प्रॉब्लेम. सो ते एक दृढता जावंका एक शरणागती जावंका आनी बुद्धीची तीक्ष्णता वाडता. वय की ना. स्पश्ट चिंतन करूंक
तशीची श्वास प्रश्वासा प्रक्रिया केन्नाय बंद जावं नज म्हूण त्यावेळी आमी सांगता आसता ती वय केन्ना रश्मीपाची आमकां नंतर आसता सोडू कशी टेक अ ब्रेथ. सो आमी शांत जाता ते मागीर भंय दिसना, कळवळ वता. जडतेमी ती आतां जावं का हें जावं का तें जावं का मात्र असल्यार तो विशय येना फुडें भोग करची सुद्दां शक्ती आसना. जडतेमी ती एक हें प्रसाद रुपेण प्राप्त जाल्या मागीर तितून सुद्दां एक सूक्ष्मता वरना. काळजी मात्र पडटा. सो अशी नाका. दीज आर ऑल एलिमेंट्स, दी एस्पेक्ट्स ऑफ वॉट आय कॉल जडता. आनी आमगेल हातांतू आस हें सोडूंक. अयो तो मस्त बुदवंत लोक आसा ती मजमीत जायना तशें म्हूण डोंट डिमीन युअर सेल्फ. अत्यंत सहज रित्या सूक्ष्म चिंतन करचें पयलें सरल चिंतन करूं शिका ती. डोंट कन्फाउंड एनीथींग. मागीर ती एक सरलता येताली. तांतूं आपणांत आशिल्लें एकल मालिन्य आसा तेंवूय कळटलें आनी आमगेल करेक्ट डिस्कशन्सांतूं तें सोडचें धैर्य येतलें. वय की ना. म्हाका कले कोणें म्हणत म्हणून आमी तें डिफेंड केलें और आपणान नाच म्हूण लेखल्यार तें आमगेलें जावन बसता. हें मगल न्हय, कळ्ळें. सोडी इतलें एक धैर्य येता. एक व्यक्ती प्रगती जातस त्या संघटनाची प्रगती जातस समाजाची अभिवृद्धी निश्चितच सहन करका पडटा. तांत एक खूश येता. सूक्ष्म चिंतन करचें एक सामर्थ्य येता. सो हांगा गुरुवर्यांगेलें एक प्रेरणया हांगा कार्यक्रम जाल्लेलो 18 वर्स पयलीं की 18 वर्स जालीं. सो आतां रिवर्स ऑर्डरान पळोवया. हांगा आयल्यार पयली प्रतिश्ठा कोणाल जाल्या रामांजनी आयली. ताका आमी नमस्कार करता ती. तूं सुरक्षीत आमकां हाडलें आनी वापस वतनाय ताका नमस्कार करता ती. आमगेले यात्रेन तुवें आमगेलें संरक्षण करता तुवें म्हणून. मागीर विधिवत पांय पडटा ती भवानी शंकर देवाक. वय की ना. मागीर गणपतीक पयलीं करचेंच न्हय कल्याक करना ती कल्याक इत्याक कल्या मेरी गणपतीक हांग नमस्कार पयल करून मागीर भुवनेश्वरीक केल्यार ती एक नवीन देवी जाता. हांगा तुमी भवानी शंकर देवाक नमस्कार केल्यार थंय तो घुसमाधी आसा. कळतच न्हय. सो तें एक विशेष स्पंदन आसा थंय. निर्गुण निराकार एक सगूण जावन आयल्या मात्र ताका ग्रहण करूंक बल जावंक पडटा. तें बल आमी पयलीं प्रार्थना केल्या आंजनेया लागीं. आमगेले दण काडी मन स्वच्छ करी अथवा देवाक मेळू वतस नंदील अनुमती घेवन भवानी शंकर देवाक नमस्कार करता ती. एक पंत आमकां कळटा आमी स्विकार्य आसा ती. वी हॅव बीन एक्सेप्टेड बाय हू हॅज एक्सेप्टेड अस. मनश भितरी भवानी शंकरू आमकां भुवनेश्वरील्या पेटयता. भवानी शंकर थंय आसा. प्राधान्य शंकराल आसा. शिवतत्वाचें आसा. तर शिव आनी शक्तीन तूं भेद करूं जायना. उपास्य रुपेण करतना थंय शक्तीन आसपाची. अहम रुपेण ध्यान करतना ईश्वरालें शिवोहम म्हूण येद नाजा शक्ती जायची. सो तीन जी आमकां पेटयता ती भुवनेश्वरी. थंय देवील वात्सल्य माधुर्य सौंदर्य ऐश्वर्य सगळें स्पश्टतया प्रकट जाता. आनी आमकां जायना हें जाय म्हणटा ती. सो ती पयलें अशें करता म्हाका राव म्हणटा थंड पयस म्हणून भिवू नाका. कल्याक कळवळ आसता. मेळटलें नवें बेस्ट ब्लेसिंग जाय ती मेळटात नवें. ह्या कळवळ्यान तूं एक एक क्षणाचें कसलें एक माधुर्य सुटतस तांगेल जिवनांत. तूं घेतनाची मुखार आनी एक घास मेळचच की ना म्हूण अशें एक कळवळ असल्यार लायफ यू नॉट लिवींग यू जस्ट पोस्टपोनींग. एंटिसिपेशनांत सुद्दां एंटिसिपेशन म्हणल्यार एप्रिहेन्शन जावन बसता. एक एंग्जायटी टेन्शन.
ते सोडी म्हणून ती अभय दिता. अभय तिगल आमी स्विकार करना फुडें चरणारविंदाचें दर्शन जायना फुडें मागीर वर दिवच्या सूर करता. आमच्यांत एक अधिकार आयला, वय की ना. अधिकार म्हाका केल्लें चॉकलेट दिलें, जनरली रॅप्ड. हांव सरसले अरे चॉकलेट उडयलें, पेपर खाली जाता. कसलो गल जातस म्हणून गोत ना. मस्त पण तशें जाता जिवनांत. तूं कसलें एक बरें आसा तें ग्रहण करूंक सुद्दां एक आमकां ताळवीक आसना. पयलीं अभय मुद्रांत तें ह्या फुडें मागीर अर्हता आसा तुका वर प्राप्त करची म्हणून ती तशी एक आमकां अधिकार दिता. आतां कळटस अशी तुमकां स्विकार अधिकार जो कल्लो ह्या तो अधिकार आमच्यान तुमचें अशें अनधिकारी जावचें, अधिकारी जावचें. थंय थान सूर करा ती. तितलें सगळें जायना फुडें अगूर पाश अंकुश सुद्दां आसा. म्हाका प्रेरीत करतली ही अंकुशय हाडतली हीची शक्ती मज्जांत आसा. तब्बळ तें एक आंतरीक स्पंदनच आमच्या सूर जाता. आनी एक ताटस्थ्य म्हणटा ती अथवा उपरती म्हणटा ती. रायझींग अबव एनी सिच्युएशन, वय की ना. यू कॅन गेट एनमेश्ड इन इट, बी पार्ट ऑफ द स्ट्रगल और वॉट एवर झगडे. or even if you are actively involved, one of the so to say participants, still उपरती असल्यारी मस्त बल येवच्या सूर जाता. करतात नव्हे आमी डिस्कशन करतना मगल विचार आसा, ऑप्शन्स आय एम कन्सिडरींग. बरेंच एक कली डिस्कशन कल कोर कामुखारी मठाचें आसा, घरचें आसा कली. आनी एक बसला त्यात सांगात चर्चा जाता आसा. तो आपणाल सांगता आसा. तिसरा येयलो. सगळ्यांगेले उद्देश बरे आसा. एकूच उद्देश बर जावंका. हेंकल कार्य आमी करता आसा ती बर जावंका. जाल्यारी आयकूंच ताळवीक ना जाल्यारी एकाच एक जावन बसता. सो अगेन ब्रीथ म्हणटा हय की ना. इवन लिसन टू युअर सेल्फ. फर्स्ट ऑफ ऑल यू लर्न टू बी अकाउंटेबल फॉर वॉट यू आर स्पिकींग. एक शब्द उडयलो आनी तशें मनीस येयलें हांव म्हणलें तशी जाल्यार हांव विचार केलेली तशी हें सगळें फर्स्ट लेवल क्लेन्झींग जावचें. मागीर दुसऱ्यांक आयकूंचें, उलोवचें, दिवचें. अशी एक अधिकार वाडना फुडें शक्ती जागरण जावच्या सूर जाता. आनी 3 लोक कोण बीन चिंतन करता आसतना तांगेल चिंतनान आकृश्ट जावन थंय एक शिवस्पंदन जावच्या सूर जाता. समथींग मच मच मोर देन यू हॅड एंटिसिपेटेड. ते स्फुरण असो और बरें कार्य असो जावच्या सूर जाता. आनी ताजी एक गोडी लागता. हें सगळें व्यावहारीक हो अत्यंत पामर म्हूण ह्या विशयान सुद्दां हें अनुशासन हाडल्यार मस्त एक शक्ती येता. आनी गोडी खंयच्याच लागता. देर इज समथींग विदीन मी दॅट इज गायडींग. मे आय पे अटेन्शन टू इट, मे आय लर्न टू लिसन टू इट. तशी एक जागरण जाता. अंतर्मुखता म्हणटात पळय. बहिर्मुख आसतना भायच विशयात चिंतन करतना सुद्दां बट थंय एक लक्ष आसा. आमी दावाल सन्निधींत आसा ती, गुरू सानिध्यांत आसा ती, और गुरूंगेल कार्य करता आसा ती. तो एक अंकुश घेवन आमी कार्य करतना हें बल येवच्या सूर जाता. वय की ना. गुरुस्मरण और विस्मरण जावंच भितर टोटो थर्ड स्टेपार खलास. सो तें एक अंकुश आमी दवरून घेवंका. मागीर ती आमकां तें वरदान संपूर्ण दिवच्या सूर जाता. आनी म्हणटा आतां तुगेलो अधिकार आयला. आतां तुगोच गणपती बाप्पा लागी. तो तुगेल्या आध्यात्मीक साधनेंत कसले विघ्न आसत की तो काडटलो. आध्यात्मीक साधनेंत विघ्न काडतना एक ऐश्वर्य सुद्दां प्रदान करतो. मस्त वर दिता, सार्थक करून दिता. तो मेक्स इट योर्स. देवीन दिल्लेलें आत्मसात करचें असल्यार लौकीक असो ऐश्वर्य सुद्दां तो सामर्थ्य दिता. म्हणून आमी तागेलें आराधन करता. ती तितलें एक सामर्थ्याना फुडें यू विल बी इक्विप्ड म्हणटा ती कल्याक गुरू सेवा करूंक. वय की ना. विनम्र भावाने गुरू उपसर्ती करता ती. वय न्हय. समित पाणी आतां तूं शुष्क लाकूड व्हरून हे गुरुवर्य तुगेल यज्ञ हवनादी कार्यान तूं कशें हाज उपयोग करूं जाता तशीच हांव निरस जावन विरक्त जावन आयला. पराकाष्ठा ती शिश्याली.
बट एक रसता अशी सुद्दां शिष्य येता वीर्यवत्त कार्य करता म्हणून तावळी गुरुंगेल कार्य सिद्ध जावच्या सूर जाता. थंय थान मागीर आचार्यांक गेला आमी चरणी वता ती आदिशंकराचार्यांक गेले. सर्व आगम निगमाचे स्रोत जावन आसा आमचे खातीर, नाजाल्यार अर्थू जायना. अशी उपनिशद वाचल्यार एक व्यक्तीनेचे 5 अर्थ करूं ताचें तात्पर्य केलें सगळें उपनिशदांचें आमकां दाखोवन दिलेलें. आनी ब्रह्मसुत्रानुसार आनी श्रीमद भगवत गीतेंतूय तेंच आसा म्हूण सांगून दिलेलें ते आचार्य प्रवर. तांगेल अनुग्रह घेवन मागीर आमगेल परंपरेचें आमकां प्राप्त जालेलें आचार्यांक गेलें आमी हांगा आराधन करता ती. आनी मागीर गुरुमंडलांतू लास्ट पंचक केलें आत्मपंचक. आपणान तें येवंका म्हणून तशी आमी एक कनेक्ट करता ती. फडपूश करूं जायना. पयलीं जाता हें केलें तें केलें, मागीर एक अनुशासन येना फुडें आपणच ही शांत जावचें जाता साधकू. कसले काळजी ना, मस्त करचें आसा, मस्त प्राप्त करचें आसा हांवें आनी दिमचें आसा, व्यक्त करचें आसा. तशी एक कॉन्फिडन्सायन म्हळ्यार निश्चित आमी सांगयेद भुवनेश्वरीला अनुग्रह जाल्ल्या. एक मती अभय दिता आनी वर दिता म्हाका तुमगेल कार्यांतू ऐश्वर्यत्व दिता. ईश्वर भाव मास्टर करचें म्हणटा ती. यू विल बिकम एक्सिडिंगली कॉम्पिटंट. लेवल्स ऑफ कॉम्पिटन्स आसता, एक ऑलिंपीक स्टँडर्ड्स विंगड आसता ती, बट तुमगेल जिवनांत तूं करतना सान काम हॉड काम तांतू एक माधुर्य येतलें, एक चमत्कार येतलो. एक काम करतना सुद्दां द प्रोसेस ऑफ डुईंग एंड द फायनल हें फडपूशें करूं जाता. इट मे सर्व इट्स पर्पज. देर वॉज नो ग्रेस इन द वे इट वॉज डन. देर वॉज नो जॉय. मॅनिफेस्ट जायनी. फायनल रिजल्ट जालें नवें म्हूण तशें केल्यार कसलें जिवनाचें. दोज हाफ एन आवर और 1 hour वॉट यू हॅव स्पेंट इन द प्रोसेस ऑफ मेकिंग समथींग दॅट वॉज ऑलमोस्ट गॉन. कलकी विचार केलें, श्वास प्रश्वास खंयकी जाल्लें दिल्लें. एवरी सेकंड विल बी कॅल्क्युलेबल quantum of time. अनुस्मरण इज इवन डीपर देन दॅट. विल बिकम मिनिंगफूल. अनुस्मरण करता केल्यार अर्थ जाता असं, सूक्ष्म चिंतन जाता असं. आतां गुरु सन्निधींत आयली आनी ती. सो द वेरी प्रोसेस ऑफ डुईंग समथींग इज पार्ट ऑफ द जॉय. म्हणूची कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु. ते फल जावं का म्हूण आमी करतात वय. ते फल प्राप्त जायसरी हांव असंतुश्ट म्हणलें का म्हूण ना. ते फल प्राप्त करसरी आमगेल कल साधन आसता. तांतू इट कॅन बी अ सोर्स ऑफ सिरियस जॉय, ऑफ अंडरस्टँडिंग, ऑफ डिस्कवरिंग मोस्ट अनएक्सपेक्टेड वेल्स ऑफ स्ट्रेंथ ऑर टॅलंट म्हूण येता. डोंट निग्लेक्ट देम, डोंट ओवरलूक देम. सो कितल्याक तुमी शांत जाता ती आनी पॉयज एक येवच्या सूर जाता. आचार्यांक गेलें सानिध्य प्राप्त जावच्या सूर जाता जिवनांतू आनी पदे पदे एक आनंदाचो अनुभव जाता. तशी आमी प्रार्थना करता ती गुरुचरणी हें आमकां दिवंका समाजाक म्हणून. एन्जॉय दॅट. सो यू हॅव टू रिविजीट एवरीथींग. वय की ना. एक केल्लें नेक्स्ट टायम वेन इट कम्स अप अगेन यू आर गोइंग टू अचीव इट इन अ बेटर मॅनर. म्हाका तसो आपणाक मस्त अनुभव आसा. पटपट पटपट कलकी सांगलें फडपूश करून वचून बुडता. दॅट इज वॉट आय से. सोल्युशन्स घेवन येता ती. प्रॉब्लेम आसचे की ना म्हूण गोतना. आसल्यार हाव टू डील विथ इट इन दीस परिस्थिती, इन दीस सिच्युएशन. विचार ना जाल्यार कल करचें. ते दिल्लेलें कोण सोल्युशन ताका प्रॉब्लेम कल म्हूण गोतना. प्रॉब्लेम कोणाक आसता तांकां सोल्युशनाचो अर्थ जायना. अशी एक विडंबना आमी पळयतात ती. कोणाकय ताळवीक ना जाल्यार अनुशासीत जावन केल्यार we can achieve miracles. And you have to demand. वय नव्हे कल विमर्शशील गो तुमगेलो इदन्न मम म्हणून. वय की ना. आतिगल स्वभाव तशें आसा. पूर्वजन्माचे संस्कार मगल कले ना बस करचें म्हणून. बट सगळ्यांगेले तशें आसना. कल म्हणटा तुमी हवनन करतना कोणाल हें म्हणटा ती नावे म्हणत कल म्हणटा ते अग्नये इदम न मगल न्हय. और खंयच देवत आलस तागलें इंद्राय. तागलें म्हूण मागीर मगल न्हय म्हणचें. ना जाल्यार तुमी कलें हें प्रस्तूत केलें आनी मगल न्हय म्हळ्यार लावारिस तें.
बरें आमकां सांबाळका पडटा. आमगेले प्रोजेक्ट्स मस्त तशें आसता ती. कोणकी सूर केलेले अर्दकोडी जाल्या शिरकल्या कोण हूज दी ऑथर म्हाका गोतू ना म्हाका कल्यो गोतू ना जाता आंगाडी आमी सांबाळका ऑर्फन. सो सोडचे पयले कोणाले म्हूण हें करा ती कळतं स्वता. सो हांव म्हणेल हें एक नर अडायल्या रे मगल नाही म्हणाका ती हें मगल प्रारब्धान प्राप्त जाल्या. हांव दावाकारपण केलें ददाती प्रतिगृहणाती. आपणाक प्रसाद रुपेण स्वीकार केल्या घोमटे कोण हँडल करता जाता तुगलें म्हणून हांव हँडल करता म्हूण का मगल न्हय म्हळ्यार जबाबदारी सोडलेली बरी जाता. ऑर it goes on, there is no joy in it, no satisfaction. I'm handling it, but it's not mine. But it's yours, no? That is why I'm handling it. I can take on anything. Connect कोणा सांगात जाता असं ते इदमस्पतात सांगना. इदंतया यद दृश्यते तद दृश्यम यद दृश्यम तद अनित्यम अनित्यम यद तत्तु असुखम. टाटा मारू सूर करता. दिसता इदम म्हळ्यार अनित्य अनित्य म्हणजे तर असुख. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. ह्या 2 श्लोकांचेर सममंथन करा ती. मम माया दुरत्यय मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. थोडे अर्दकुडी वाचून वेदांताचे एक लवलेश थोडो प्राप्त जाला. हें सगळं माया म्हाका नाका म्हळ्यार ती दित्त दोनी कळ्ळें. 4-8 जन्मानंतर उगडास येतलो कलकी आपण करचें आशिल्लें कल वयात ओ देवाल चिंतन म्हणून तागेल भजन करका. कोणाल ही माया यू कांट अटॅक माया. सो मायान प्रस्तूत केलें हांवें आसा. सो तूं कोणाली त्या बाबानी शंकर आली आनी हांव कोणालो हांव तागेलो हेल्प मी. तशी ती भवानी बसल्या वामांक निलया हांग आव सुजावन आमकां तें बोध दिता. भिव नाका सामर्थ्य दिता आनी गो हेड. आनी पाश अंकुश आयल हँडल. तुगल राग द्वेषान तुगल संवसारू निरर्थक जाला. आतां हांव तुका शिवकाम करता आनी अंकुश हाडयता गरयता प्रेरीत करता म्हण तशी आमी तिगल अनुग्रह प्राप्त करूंक हांगा आराधन करता ती उपासन करता ती. तितलें एक आमकां कळ्ळ्या रे तूं कोण ताजेर एक लक्ष वचका तुगलें तुजे खातीर म्हणून. आनी यूल बी सरप्रायज. आतां आमी जप करता ती हें सगळं करता ती जाल्यार तूं म्हणलेलें हें इदम पळयतना सुद्दां तर तूं म्हणलें आनी स्पश्ट जावचें सूर जाता. आनी कल एक वांछित आवश्यक क्लॅरिटी इज रिक्वायर्ड इन वॉट एवर टॉपीक यू आर डिलींग वीथ ते आमच्या सूर जाता. ते ब्लॉक कोण देवाल चिंतन करका पळना. जप करतना करतात नवे जप करतना दोळे चिम्मी कोण बसतना विशय चिंतन सोडका पडटा. बरे विशयात चिंतन कर न्हू मागीर जप करता ती जाल्यार व्यवहारान तूं व्यवहार दिसतना सुद्दां ताची एक कर्कशता जी आसा दुख्खप्रद आसा काळजीजनक कल एक तत्व आसा विहाय त्यक्त्वा तत् शिवचिंतन जातच आमी व्यवहार केन्ना करता ती वस्तुतः शिष्यत्व आनी वस्तुतः जीवन. तें आमकां जावंका ती एक कला निश्चित कला. नीरस जावन और अहंकारपूर्वक म्हळ्यार जायदा हूज लॉसज इट. असंख्य अनंत कोटी ब्रह्मांड नायिका ती 10 जन्मानंतर भोगून परत येवंका पडटा. तशी नाका ती एक विनम्रता यावं आनी घुमटे कोण करया रसतापूर्वक करया वीर्यवत्थ कार्य करया. आनी तूं तांचे आमी पळयता आसा ते सगळे टिचर्स म्हळ्यार हांगेल सगळे एक स्टायल्स आसा ती न्ही. आय यूज टू कॉल देम एक्सेंट्रिसिटीज. आसो तुमी आतां ज्येश्ठ जाल्यान पूण तांगेल कोचिंग स्टायल्स आसा ती. बट दॅट ॲड्स टू द माधुर्य. कितलो गमट आसा एक लायक स्टिरियो टायप केलें आसना. सो वी एप्रिशिएट दॅट वी एन्जॉय दॅट एंड वी रिस्पेक्ट एंड ऑनर दॅट. होय की ना. ही हक्काच कला म्हणटात ना एकच विशय कितलो नाना रुपेण प्रस्तूत जाता आसा. शिकोवचे शैली सुद्दां विंगड आसा ती. दॅट मिन्स दॅट फ्रिडम इज देर. तत्वप्रतिपादन जावंका तत्वग्रहण जावंका बट अप्रोच कॅन बी सो वेरिड. देवा खूश जायना म्हाकाय मस्त खुशी जाता. गुरुवर्य तरी अति प्रसन्न आपण दिल्लेलें तत्व सुट्टना तिलें हो कितलो गमटकोन प्रस्तूत करता आसा कितलो गमटकोन ही प्रस्तूत करता आसा म्हणून तांतू आनंद घेवचो आसता.
आनी दॅट विल बी युअर ओन. हांव केल्लेलें गुरुवर्यान दिल्लें, दीस इज माय स्टायल. आनी आमी कोणाक निमगेता ती गुरूंकच निमगेता ते. आर यू हॅपी विथ दीस म्हूण वय न्हय नाजाल्यार आनी खंय वचोल्यार मागीर इन्सिडेंटल पीपल आर ऑल्सो हॅपी, दे आर बेनिफिटींग, ओके, ऑनर करता ती आनी तें, दॅट इज ओके, ठीक है, अर्पण करता ती. बट थंय तव म्हणलें तूं म्हणलें तें इट इज गेनींग प्रिडॉमिनन्स म्हणटा ती, स्ट्रॉंग जाता. हांव म्हणून एक एग्रेसिवली ना, और हांव नाका म्हूण हें इदम मगलेंच न्हय म्हूण तेवें ना, तुगेलें म्हूण आमी कनेक्ट करचें ही एक कला. तव्वड तें वेदांत सिद्ध जाता. कृतोपास्तिकच न्हय वेदांत, वय की ना. आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट दीस, आय एम द शुद्ध ब्रह्मन, आय जाता. खंय वेदांत सुद्दां हे तत्त्वमसि अहम ब्रह्म अस्मि दोन येतच. तत्पद अहमपद, अहमपदात शुद्धीकरण आमी करतच ती निरस जातली, दुख्ख जातलें. त्वमपदाचें करका, तत्पदाचें करका. तत्पदाचें म्हाका दावाक न्हाणोवचें, क्लीन करचें. कितलें की हांव म्हणेल कमी जाता, तूं म्हणलेलें स्ट्रॉंग जाता. द्वैत भाव आसाची, इदम आसना हें मध्यंतीक इदम बसलें. वी कांट डिनाय दॅट. इवन हाव एवर सेल्फ एफेसिंग यू आर, मज्जांत अहंकार ना आयल्यार हांव जोडोवन काडटा म्हळ्यार सुद्दां फायनली यू वील बिकम चारकोल. डोंट ट्राय दॅट. तुगेलें म्हूण एक स्फुरण घेवन आमी केन्ना करता ती तवळ तें तत्पदन पद असं शुद्धीकरण जाता. आनी अहंकार फेड्स इन दॅट जॉय. थंय तें एक सौंदर्य प्रकट जाता. तें एक प्रत्येक साधकाक जावंका म्हूण आमी प्रार्थना करता ती गुरुचरणी. आपणाले शांतो शिव आनी शक्तींत भेद करना तिले ध्याना बशिलता वळी. और एक डिस्कशना वेळार सुद्दां एक वेन आय से ब्रीद, जीसस आय ब्रीद, आय ब्रीद अशें धाप्पेव काय म्हणना, लिटरली स्टार्ट ब्रीदिंग. आय गिव यू 10 seconds, ब्रीद, आय एम ऑल्सो ब्रीदिंग. कळ्ळें ना, शांत. यू आर नॉट गोईंग ब्लँक, यू आर नॉट प्लॅनिंग आउट समथींग, हाव विल आय डिफेंड माय सेल्फ, वॉट शूड आय से नेक्स्ट सुद्दां ना. You won't go to sleep, I'll ensure that. Breathe. मागीर नेक्स्ट तुमी कल विचार करता ती, और तुमी कल उलयतात, यू विल बी सरप्रायज्ड. तशी ते प्रेरणे येता. शिवस्पर्श जाता असं, शक्ती प्रकटन जाता असं. अटेम्प्ट दॅट इवन ड्युरिंग अ हीटेड डिस्कशन. दॅट्स द जॉय. मेक अंडरस्टँड. आय विल हीट अप द डिस्कशन, बट देन यू अटेंड टू दॅट ब्रीद जाता. तवळ ते स्तरवर्धन जाता. एकच काम करतो आयल्यान ती एक एफिशियन्सी वाडली, स्तरवर्धन जायना. त्यापेक्षा चड तप जावंका. तप जावंका म्हणटा भितर कर्कशता येताची. कर्कशता निवारण करता मेळरी शिवस्पर्श जावंका. शिवस्पर्श जावंका मेळरी त्या व्यवहारांतूंची एक क्षणा खातीर, 3 क्षणां खातीर. आनी दोळा स्वयंचीम करता म्हणना. जस्ट बी अवेर, ब्रिदींग जेंटली. नेक्स्ट कल तुमी वाणीन व्यक्त करता ती तांत एक नूतन स्फुरण प्रकट जातलें, और एक माधुर्य येतलें. दॅट विल हेल्प यू. बस. आनी कसलें जावंका म्हणना. सेल्फ मोटिवेशन म्हणटा ती जाता. मागीर लक्ष प्रस्तूत जाताची मार्गदर्शन मेळता आसता. बट यू स्टार्ट मुवींग. हांव हांगा आसा, तें थंय आसा, पळय हांव केन्ना जाता की कितलें ताचेर विचार लागीं वचुलेले दिसना, अनुभव जायना. जवपा बसल्यार मन मस्त चंचल. 40 वर्सां जालीं, हेंची ही चिरडी वे लाज दिसता. थोडेपणी प्रयत्न करात न्ही. कम अप विथ सम अदर हें अशी एक विघ्न येयलें म्हणून मनाची चंचल म्हाकल्लें. सो व्यवहारांत तूं मनाक स्थिर करा ती. जपान तूं निश्चल जातल मन, बुद्धी अत्यंत तीक्ष्ण वर्तली. ही एक कला घोमटेकून करया. गीर्वाण प्रतिष्ठा, गीर्वाण वैखरीचें वैव कौतुक केलेल्यार नप्र. वस्तुतः तशीच एक संस्कृती म्हणसं यू डिस्कवरींग इट इन युअर सेल्फ. समाजांत ताचो प्रचार जाता असं, इतर समाज आकृश्ट जावन ताचो लाभ घेता असं. घोमटेकून करया. तुगेलींच्या ईश्वरी, आमी तुगेली करता आसत आमी म्हूण तशी एक भावना केल्यार तातूंत वांचली उपरती येतली. वील रायज अबाव इट. वय की ना. हें माया म्हणलेलें तुगेल खेळू.
आय मे बी पार्ट, ॲज लॉंग एज यू आर हॅपी आय एम हॅपी. तर तशी एक शिवतांडव न्हय जाल्यार आमगेल नृत्यांचोय देव संतुश्ट जातास म्हणून गोमटेकून कोरी येता. ती एक ताका आमी म्हणटा ती जडता सोडचें, विशय चिंतन करचें, सूक्ष्म जावचें, आनी मागीर आध्यात्मीक चिंतन म्हूण कल बसता, तांतूं तुमी प्रवेश केल्यार शीघ्र गती जाता, तात्पर्य ग्रहण जावचें सुरू जाता. आश्चर्य जातलें कशें जाता आसा म्हणून. घुमटेकून कोरया, भिनातील कोरका, विश्वासपूर्वक कोरका, धैर्यपूर्वक कोरका. असाध्य कार्य सिद्ध कोण दितली ही एक शक्ती. हाय जाय ना चढ. एक सूत चिके कमी करी येतो गेल्ले. एफ शार्प जाता. चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी. चित्स्वरूपा स्पन्दा ह्रीङ्मयी. जयति श्रीवल्ली चिदाभा. जयति श्रीवल्ली चिदाभा. जयति श्रीभुवनेश्वरी. जयति श्रीभुवनेश्वरी. चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी. विश्वबीजा विश्वधात्री. विश्वबीजा विश्वधात्री. विश्वप्रलयकारिणी. विश्वबीजा विश्व
विश्वधात्री विश्वप्रलयकारिणी विश्वचक्रेशी विमोचनी विश्वचक्रेशी विमोचनी जयति श्रीभुवनेश्वरी जयति श्रीभुवनेश्वरी स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी जयति श्रीवल्ली चिदाभा जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी चक्रनिलया वर्णजननी चतुर्वाणी सुलक्षिता चक्रनिलया वर्णजननी चतुर्वाणी सुलक्षिता सूक्तस्तुत्या मौनवेद्या सूक्तस्तुत्या मौनवेद्या जयति श्रीभुवनेश्वरी जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी मूलसुप्ता मन्त्रदीप्ता सुषुम्ना पथगामिनी मूलसुप्ता मन्त्रदीप्ता सुषुम्ना पथगामिनी शिवयोगे
सुधा स्यन्दिनी शिवयोगेश्वरी सुधा स्यन्दिनी जयति श्रीभुवनेश्वरी जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा ह्रीङ्मयी जयति श्रीवल्लीचिदाभा जयति श्रीभुवनेश्वरी चित्स्वरूपा महामौना नादस्पन्दा गुरुभ्यो नमः गुरुभ्यो नमः गुरुभ्यो नमः गुह्यातिगुह्यगोप्त्रीत्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादान्महेश्वरी भवानी शङ्कर मम शरणं भवानी शङ्कर मम शरणम् भवानी शङ्कर मम शरणं महादेव। वस्तुतः एक अलौकिक आनंदाचा अनुभव जाता म्हाका एक उत्कर्षाचा अनुभव जाता समाजान तूं मठान तूं व्यवस्थेन तूं बरे बरे लोक आयल्या ते मस्त सेवा करता आसा ती तांगेले कोर कॉम्पिटन्स प्रचूर जाल्यार सगळीं मेळण करता आसा ती
कर्कशता मस्त कमी जाता असं हें गुरुंगेल्या अनुग्रहानेची सिद्ध जाता म्हणून मला विश्वासू म्हणूची हें एक 25th धोरण ऋषी पंचमी सप्तमी गुरुप्राप्ती दिवस धोरण आम्ही हें प्रारंभ केलेलें तुमी सगळीं आयिल्लीं थंय थानू एक कृतज्ञता अर्पण करून आनी एक संकल्प घेतलो आमकां मेळ्ळ्या म्हणून आमी ते इंट्रस्टार वी आर नॉट लिवींग वी आर गोइंग टू डू समथींग मोर स्तरवर्धन आमी करतात म्हणून एक प्रतिज्ञा घेवन भाशांत असो आपणाल्या उपासनेंत असो और एक अवकाश मेळता बरे लोकांक गेले साधकां सांगाती व्यवहार करूंक तांतू कसली एक कर्कशता आसा ती काडच्यांतूच ते प्रयत्न तेंच्यो आपणाक आनी दृढ करून एक उत्कर्श प्राप्त करचें हांव संकल्प घेतला म्हणून आमी केल्ल्या आनी तांतू सानिध्यांत आशिल्ली ती देवीले देवा सानिध्यांतू एक माधुर्य येता नाजाल्यार शुष्क जावन रुश्क जावन केल्यार मस्त वांट जाता ती आनी अर्द वाट सोडची सुद्दां संभावना आसता रसपूर्ण आमी हेंकल करता आसा ती हें केवल गुरू अनुग्रहान सिद्ध जाता आसा साध्य आसा म्हणूची श्री गुरू चरणारविंदांत आमी प्रार्थना करून नमन कोण प्रार्थना करता ती प्रत्येक साधकाक अशीच प्रेरीत करता आपणा जीवन सार्थक जावं तांतन ते प्रयत्नांतूंची अनायासेन दुसऱ्यांकय प्रेरीत करून एक संपूर्ण समाजाची अभिवृद्धी जावं म्हणून नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशां भवीमेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव।